कोल्हापुरातील न्यू शाहूपुरीतील सासने ग्राउंडसमोर प्रकाश कुकाराम चौधरी यांच्या मालकीची जोधपूर मिष्टान्न ही बेकरी आहे. ओमकार झुंजारे हा त्यांच्याकडे बेकरीचं साहित्य पुरवत होता. मंगळवारी रात्री 11:30च्या सुमारास तो चौधरी यांच्या घरासमोर आला. फोन करून त्यानं चौधरी यांना घराबाहेर बोलावलं. इमारतीच्या खाली येताच त्यानं हाताला पकडून चौधरी यांना जबरदस्तीनं कारच्या मागील सीटवर बसवलं. कारमधून झुंजारेसह तिघेजण त्यांना राजर्षी शाहू मार्केट यार्डकडे घेऊन गेले. कारमध्येच चौधरींना कुकरीचा धाक दाखवत मारहाण करून तिघांनी 50,000 रुपयांची मागणी केली. दरम्यान चौधरी यांचं अपहरण झाल्याची माहिती पोलिसांना समजताच त्यांनी चौधरींच्या मोबाईलवर संपर्क साधला. त्यानंतर घाबरून अपहरणकर्त्यांनी चौधरींना सासने ग्राउंडसमोर सोडून पोबारा केला. ओमकार झुंजार म्हणून आहे, ते माझ्याकडे इथे माल वगैरे टाकत होते खारी ब्रेडचा. त्यांनी रात्री 11:30ला मला कॉल केला आणि म्हणले भाई मला भूक लागलेली आहे. म्हणले ठीक आहे. ते म्हणले मी वरती येऊ की तुम्ही खाली येते. म्हणले मीच खाली येतो स्वतः. मग मी बिन विचार करता म्हणलं मित्र आहे आपला, बिन विचार करता बनियान आणि टॉलमध्येच मी खाली आले. आणि मला हे समजलं नाही ते दारू वगैरे गांजा वगैरे पिऊन होते. आणि गाडीपासून हळूच मला गाडीपासून घेऊन गेले आणि गाडीत आत बसवलं मला. आणि त्याच्यानंतर मार्केट यार्डला घेऊन गेले. तिथे थोडी मारण वगैरे केले आणि खंडणी वगैरे मागितले. त्यापर्यंत माझे मोठे भाऊ डिव्हिजनला गेले. डिव्हिजनमधून कॉल आल्यावर त्यांनी परत मला इथे येऊन सोडले आणि म्हणले तुम्ही जर पोलीस केस वगैरे केले तर तुला ठार मारणार आहे, अशी आम्हाला धमकी पण दिली. शाहूपुरी पोलिसांनी गतिमान तपास करून अगदी कमी कालावधीत उचगाव कदममळा इथल्या ओमकार गजानन झुंजारे, हॉकी स्टेडियम परिसरातील विशाल विलास जगताप आणि उचगावमधील स्वरूप श्रीकांत लिमकर या संशयितांना ताब्यात घेतलंय. त्यांना आज न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर तात्काळ आम्ही आरोपी यातील निष्पन्न केले. आरोपी ओमकार गजानन झुंजारे, वय वर्ष 25, राहणार उचगाव, विशाल विलास जगताप, वय 28 वर्ष, राहणार शारदा विहार प्लॉट, हॉकी स्टेडियम चौक, कोल्हापूर, आणि स्वरूप श्रीकांत लिमकर, वय 21 वर्ष, राहणार उचगाव, या तिघांना या गुन्ह्याच्या कामी अटक करण्यात आलेली आहे. या आरोपींना अटक करून त्यांची 2 दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास PSI अंकुश कारंडे हे करीत आहेत.